मणीगाव मध्ये होत असलेल्या हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने आमचे हिंदुत्ववादी विचाराचे कडवट असलेले म्हणजे विधिमंडळातले सहकारी आमदार सन्मान्य संग्राम जगतापजी, श्रीराम सेनेचे प्रमुख कडवट हिंदुत्ववादी असलेले आमचे सागर बेगजी, या गावाचे प्रथम नागरिक सन्मान्य मरकटजी, आदरणीय आदिनाथ शास्त्री महाराज, आदरणीय अशोक पालवे महाराज, उपस्थित असलेले सर्व हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आमचे पत्रकार मित्र, आज आपल्या मढी गावामध्ये हिंदू धर्म सभेच्या निमित्ताने मी माझे विचार मांडण्यासाठी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहे। सर्वप्रथम मी आपल्या मढी गावाचे सरपंच मरकड आणि त्यांच्या सर्वच ग्रामपंचायतच्या आणि मढी गावातल्या सर्वच आमच्या ग्रामस्थांचं तुमच्या मनापासून मी अभिनंदन करेन की जेव्हा जेव्हा आमच्या हिंदू राष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा तिथे आमच्या मढी गावाचा उल्लेख हा सुवर्ण अक्षरामध्ये असेल हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो। कारण का तुम्ही जे काय पाऊल उचललंय ते तुम्हाला तुमच्या गावापुरतं वाटलं असलं तरी आपल्या या हिंदू राष्ट्राला भक्कम करणारं एक महत्वाचं पाऊल आहे। तुम्ही जी घेतलेली भूमिका, तुम्ही जो घेतलेला निर्णय आणि ह्या जिहादांना जी काय तुम्ही त्यांची लायकी दाखवली आहे त्यासाठी खरंच मनापासून मी तुमचं अभिनंदन करतो। अभिनंदन। कोणतरी पुढे आले नाहीतर बोंबलून माझ्या आणि सागर विकाराचा घसा खराब होत होता, कोण पुढे यायला तयार नाही, कोण असे ठराव घालायला तयार नाही। पण कुठल्या तरी महाराष्ट्रातल्या कडवट विचाराचे एक गावातले आमचे सर्व हिंदू राष्ट्रातले नागरिक जागले आणि असा एक ठराव तुम्ही सगळ्या जणांनी केलाय जो आपल्याला देशाला, आपल्या महाराष्ट्राला दिशा देणार आहे, तुम्हाला आवर्जून या निमित्ताने सांगेल। म्हणून हा तुमचा काय गावापुरता नाही, मी जे काय सगळं आदिवासीचं कामकाज बाजूला ठेवून तुम्हाला फक्त तुमचं अभिनंदन आणि पाठीवर थाप मारण्यासाठी आलेला आणि थोडं प्रशासनाला सांगतोय सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे, हे जरा फलक तुमच्या व्हिडिओच्या कार्यालयाच्या बाहेर लिहून ठेवा, दिवस रात्र जरा बघून घ्या तिकडे। याचं कारण असं आहे की हा जो ठराव आपण जो केला त्याच्यामुळे जो संदेश जो गेलाय ना, हा आता प्रत्येक गावाने आणि प्रत्येक धर्मस्थळांनी हा अशा पद्धतीतून प्रेरणा घेऊन आता महाराष्ट्राची वाटचाल आपल्याला करायची। आम्हाला अपेक्षित हे आहे हिंदू राष्ट्राचा जे काय आम्ही वाटचाल इथे करतोय तिथे अशाच प्रत्येकाने या जिहाद्यांच्या विरोधात भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे। काय मस्ती हो यांची, काय मस्ती। आमचे संग्रामजी बोलले बरोबर आहे, यांच्या ईद आणि मोहरमच्या त्या मिरवणुका निघून दे, आताच काहीतरी त्यांचं काय चांद बाहेर आलाय, तर कुठला चांद, कोणाचा चांद, हे काय खालती उतरल्यावर चांद दिसतोय त्यालाच माहिती। मग तुमच्या पवित्र महिन्यामध्ये तुमच्या धर्माच्या विरोधात, तुमच्या मोहम्मद पैगंबराच्या विरोधात, तुमच्या इस्लामच्या विरोधात आम्ही अगर भूमिका घेतली तर तुम्हाला आवडेल का? हा साधा प्रश्न आम्ही त्याला विचारायचा आहे।
जो न्याय तुम्हाला लागतो तोच न्याय हिंदू धर्माला लागला पाहिजे. कारण का तुम्हाला तुमच्या इस्लामबद्दल बोललं तर लगेच तुम्ही मारायसाठी बाहेर येता. जे तुमच्या इस्लाममध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल लिहिलेलं आहे ते अगर आमच्या रामगिरी महाराजांनी अगर त्याचा काही उल्लेख केला ते तुमच्याच इस्लाममध्ये लिहिलं, वेगळं काही लिहिलेलं नाही. मग लगेच तुम्हाला मिरच्या लागतात, मग मारण्याच्या धमक्या काय देतात, मग घरात घुसून मारण्याचे कार्यक्रम काय करतात. मग आता आमच्या ह्या पवित्र यात्रेमध्ये तुम्ही अगर इथे मटणाची दुकानं लावत असाल, या जागेला अपवित्र करत असाल, 8-8, 9-9 दिवस झाले आंघोळ करत नसाल, तर मग आता तुमची पण ईद येईल ना. मग आजच्यापासून आंघोळ करायची नाही, मग जाऊन बसा का त्यांच्या घरात. वास कसा असतो आम्ही दाखवतो, मग चालेल का. अरे जो नियम तुम्हाला लागतो तो आम्हाला लागला पाहिजे. मग काय निर्णय घेतला आमच्या मरकडनी, काय सरपंचांनी निर्णय घेतला, काय गावाच्या लोकांनी निर्णय घेतला. अहो सरपंच आहेत, गावाने निवडून दिलाय, गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था शांतता राखली पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. पण शेवटी त्यांना हा निर्णय घ्यायला लागला. तुम्ही इथे येऊन अगर आपली मस्ती दाखवत असाल, इथे येऊन आपली ताकद दाखवत असाल आणि तुम्हाला तुमची दुकानं थाटून अगर आमच्या धर्मालाच अगर तुम्हाला आव्हान द्यायचं असेल तर आज हा जो मरकड निर्णय जो घेतलाय तो उद्या पूर्ण महाराष्ट्र घेईल. तुम्ही लोक काही करू शकत नाही हे मी खरपणा सांगून जातो. काही करू शकत नाही, काही करणं काही नाही होणार. आम्हाला माहिती आहे त्यांची लायकी काय, काय लायकी काय. दोन नंबर धंदे त्यांचे, यांची काय लायकी काय ताकद हे आपल्याला माहिती आहे ना. काय करणार आज राज्यामध्ये जसं महाराजांनी सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाने हे हिंदुत्वादी सरकार निवडून आणलंय. आम्ही जे आमदार मंत्री झालोय ना ते फक्त या हिंदू समाजामुळेच आहे. आम्ही छान पद्धतीने सांगतो. आमच्या कारभारावर, आमच्या सरकारवर, आमच्या त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर सर्वात पहिलं हिंदू समाजाचा अधिकार आहे हे आम्ही ठाम पद्धतीने सांगतोय. म्हणून आम्ही असताना या हिंदू समाजाकडे कोण वाकड्या नजरेने पाहत असेल, कोण तुमच्या अगर वाकड्यात जात असेल तर तो काय जास्त वेळ खुर्चीवर राहणार नाही. एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने घेऊन जातो. पण काही संघर्ष करण्याची गरज नाही. काही संघर्ष करण्याची दिवस गेले ते मोर्चे बिरचे जाऊन द्या. आता बंद झाला. आता आपलं सरकार आहे, देवाभाऊंचं सरकार आहे. आम्ही बसतोय सरकारच्या मध्ये. आम्हालाही बघायचंय कुठला अधिकारी वाकड्यात जातो, आम्हालाही बघायचंय कसा दिसतो तो नेमका. जे नियमात असेल ते सगळ्यांनी नियम पाळले पाहिजे. सरपंचांना पण सांगेल, ठराव आता एकदा रद्द केलाय ना. आपण छत्रपती शिवरायांकडून काय शिकतो, युक्ती तिथे युक्ती आणि शक्ती तिथे शक्ती. म्हणून सरपंचांना सांगतो, चुकीच्या जागी शक्ती लावू नका, युक्तीच्या जागी युक्ती वापरा. ठराव तुम्हाला नक्की मिळणार हा शब्द तुम्हाला इथे देऊन दाखवाय. मिळणार. कोण थांबू शकणार नाही, कोण थांबू शकणार नाही. शक्यच आहे. कोणाला ताकद आहे. बसलोय ना आम्ही, फोन येतील ना आडवे तिडवे. मग कोणाला ताकद आहे. फक्त जे काही नियमात बसताय त्या गोष्टी करा. जास्तीत जास्त लोकांनी ह्या गावातल्या मणी गावातल्या मी सगळ्या ग्रामस्थांना मी सांगून जातोय, आवाहन करून जातोय, प्रत्येकाने त्या ठरावावर सही झालीच पाहिजे अशी भूमिका आणि शपथ घेऊन पहिले इथून निघा. नाही तर उगाच दांडे बोलत राहायचं.
आणि ठरावाचा कागद जेव्हा समोर येईल तेव्हा सही अगर करायची नसेल त्याला दांड्या बिंड्याचा काही उपयोग होणार नाही. एकटाच बोलला वाटून नाही. म्हणून ठरावाच्या बाजूने मला 99% 1% नालायक निघणार. म्हणून तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगून गेलेत ना, मुसलमानांपेक्षा हिंदूंना हिंदूंची धोका हे स्वातंत्र्यवीर सावरकर लिहून गेलेलं आहे. म्हणून तो 1% नालायक आपले निघणार ते सोडून द्या. 99% मळी गावामधून त्या ठरावावर मला सह्या पाहिजेत, मिळणार की नाही मला हात वरती करून सांगा. प्रत्येकाच्या सह्या पाहिजेत मला. सरपंचांनी सह्या घेतल्यानंतर माझ्याकडे कागदपत्र पाठवायचे. मी मग बघतो तो व्हिडिओ कसा नाही तुम्हाला ठराव देतो. आम्ही बघतोय सरकारमध्ये काय संन्यास बिंगर हे सगळे दिवस गेले. आपल्याला हा ठराव करून घ्यायचा आहे. कारण ह्या जिहाद्यांची जी काय मस्ती आहे ना ती आता ह्या सरकारच्या काळात चालणार नाही. बघा तुम्ही आजूबाजूला नाशिकमध्ये अतिक्रमण निघतंय. आजोबा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे हे लोकांनी ढुंगण पसरून ठेवलंय ना सगळे अतिक्रमण आमचं सरकार काढतंय. सगळं अतिक्रमण काढतंय. हे लाडी करणारे आता कोण सरकारमध्ये नाही यांचे. नाही यांचे आब्बा डब्बा जब्बा गेले आता गेले. आता नाही ते लाडबड्यांचे बोलतात. आणि कशाला लाड सहन करायचे आमचे तुम्ही होणार आहेत. अहो भूमिका तुम्ही समजून घ्या. अहो ज्यांच्या इस्लाममध्ये मूर्तीपूजनात अगर विरोध करत असतील, मूर्तीपूजनात अगर मान्यता नसेल इस्लाममध्ये तर मग त्या लोकांना आपल्या कापण्यात जत्रेमध्ये ठेवायचं का, दुकानात द्यायचं का, असा तो प्रश्न आहे. आपली पवित्र जत्रा आहे. अहो त्यांच्या धर्मामध्ये अगर तुम्हाला मूर्तीपूजन दिली नसेल, मूर्तीपूजन दिलं नसेल, मूर्तीला पूजन करणं म्हणजे हराम त्यांच्या धर्मामध्ये लिहिलं असेल तर अशा लोकांना आम्ही दुकानं का लावायला द्यायची तिथे घाण करायला नाही देणार. आम्ही सप्प आहे. तुम्ही आमचा धर्मच मानत नसाल, आमच्या देवी देवतालाच मानत नसाल, तुम्हाला फक्त तिथे येऊन तुम्हाला तिथे जिहाद करायचा असेल तर तुम्हाला हिंमत आम्ही करायला देणार नाही. ही खुले आवाज तुम्हाला मी इथे जाऊन कोणा देऊन जातोय. नाही हिंमत करून देणार तुम्हाला. आम्ही उभे आहोत. मरकाड आणि सगळ्या ह्या ज्या ज्या ग्रामस्थांनी ज्या ज्या ग्रामपंचायतीने ठराव अशा पद्धतीने दिले त्यांनी पुढचं पाऊल टाकावं. ठराव सगळे मान्यता मिळवून देण्याची जबाबदारी आमची सरकारची असेल हा शब्द तुम्हाला मी जाऊन जातो. सुरू होऊन दे इथून प्रथा. दाखवून देऊ आपल्या हिंदूंची ताकद. दाखवून देऊ हिंदू म्हणजे काय ताकद असते. दाखवून देऊ सगळ्या लोकांना. अशी मस्ती आपल्या इथे सहन करायची नाही. बरोबर बोलले संग्रामजी. मस्ती त्यांच्या सणासुदीमध्ये कोण करण्याची आपण हिंमत पण करत नाही. त्यांचे कधी उरुसची जत्रा निघते, त्यांचे हे कधी ईदच्या काही हे जे कार्यक्रम भरतात. एक तरी हिंदूला स्टॉलच्या टपरी तरी लावायला देतात का. लगेच चारी बाजूने सगळे अब्दुल बिब्दुल जमा होणार आणि त्याला हाकलो ना तिथून. आणि मग ह्यांचे लाड आम्ही सहन करायचे काय त्यांचे. ह्यांचा काय बापाचा पाकिस्तान आहे का हा आमचा हिंदू राष्ट्र. नाटकं सहन करायची नाही. आम्हालाही बघायचंय कशी हिंमत दाखवतात, कुठून कुठून बाहेर निघतात. आम्हालाही जरा चेहरे बघायचे. आणि म्हणून पण ह्या संदेश देण्यासाठी ह्या निमित्ताने मी इथे आलेला. उल्लेख केला आमच्या सागरने. छावा चित्रपट सरपंच साहेब तो खान लोकांचा सुलतान आपण बघण्यापेक्षा ना आमचा कौशलचा छावा बघा आणि ताट मानाने जगा. नाही उगाच आमचे फिरतात कधी कधी 4 बटन उघडून सुलतान बघायला जातात. उगाच काय फायद्याचं ना ते सुलतान. छावा चित्रपट बघा. आपल्या राजाने 40 दिवस अहो साधं एक नख आज तुटलं ना आईची आठवण एवढे येते का शेंबूर पुसत पुसत पुरा दिवस निघतो. पण 40 दिवस त्यांची नखं काढली, डोळे काढले, त्यांना एवढा यातना दिला. काय तो काटा औरंग्या काय वचा मागत होता त्यांच्याकडून की तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला
बघा तुमचं कसं आयुष्य मी बदलून टाकतो. पण आमचा राजा नाही झुकला त्यांच्यासमोर. आमच्या राजाने सांगितलं धर्म बदलणार नाही, त्यापेक्षा कितीही तुला यातना द्यायची असेल तर दे. हा कडवटपणा तुमच्यामध्ये असलाच पाहिजे. ज्या दिवशी आमच्या हिंदू समाजामध्ये अशा पद्धतीचा कडवटपणा तयार होईल ना, 1 इंच जागा या वक्तकडे ते लोक घेऊ शकणार नाही. असा दरारा हिंदू समाजाचा मग तयार होईल. असा दरारा तयार होईल. कशाला घ्यायची हिंमत करतात? अहो मी तुम्हाला सांगून जातो, ह्या वक्तला काही मान्यता नाही. अहो इस्लाम देशांमध्ये हा वक्फ सारखा कायदा नाहीये. फक्त आपल्या हिंदुस्थानामध्ये हा कायदा या नालायकाने आणलेला आहे. आणि एकच उद्दिष्ट आहे, आपल्या जमिनी घ्यायच्या आणि 2047ला हा आपला देश इस्लाम राष्ट्र करून टाकायचा. हा ह्यांचे मनसुबे या वक्फच्या नावाने आहेत. कशाला सहन करायचं? बोर्ड लावतायत ना, जिथे जिथे बोर्ड लावायला अधिकारी पाठवत असतील, काढा तो बोर्ड आणि डोका राबताना बसलोय ना मी इथे. काय चिंता करता? सरकार आपलं आहे ना. देशामध्ये बघा आपले आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणतायत ना वक्फचा नवीन कायदा, त्याच्यामध्ये बदल आणतायत. हातभर फाटली आहे सगळ्या दाढीवाल्यांची, हातभर फाटली आहे. क्या हमारा क्या होगा? हमारा 100 बच्चे का क्या होगा? हमारा 40 बीबी का क्या होगा? जिनका नाम भी हम पहचानते नहीं. मेरा बेटा मेरा ही नाम पहचानता है, दूसरों को अब्बा बुलाता है. अशी यांची नाटक. आणि हे सारे आम्हाला आवाज देणार. स्वतःच्या बापाचं नाव ज्याला माहित नाही ते आम्हाला हिंदू राष्ट्राला आव्हान देणार. हे यांची लायकी. मोठे मोर्चे काढतायत व्हिडिओकडे. मला फोटो पाठवा जरा माझ्याकडे, मला पण बघून दे कसे दिसतात ते. म्हणून एक तुम्हाला सांगायला आलेलो आहे सगळ्याला, सरकारमध्ये आम्ही बसलोय. आता हिंदूंनी संघर्ष करणं सोडून द्यायचं. तुम्हाला जे का आशीर्वाद द्यायचा आहे ना, तुम्ही विधानसभेमध्ये देऊन आम्हाला इथे सरकार आणि मंत्रालयामध्ये बसवलंय. एक लक्षात ठेवा. मी जे काय आज आहे इथे उभा आहे ना, मी नेहमी जसं बोलतो, मी कुठला आमदार आणि मंत्री म्हणून तुम्हाला भेटायला आलो नाही, पण एक हिंदू म्हणून तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे. म्हणून कसलीही चिंता न करता मरकरजींना सांगितलं ताट मानाने फिरा, काही चिंता करू नका. सगळं तुमचंच राज्य आहे, भगवान राज्य हो. हे थोडी बिहाऱ्यांचे आहे, हिरव्या सापांचं थोडी राज्य आहे. मलाही बघून दे आमच्या मंदिरावर कसे हिरवी चादर टाकतात. बघून दे कुठल्या ढोंगणा काढून चादर आणतायत ते. कुठून हिंमत येते त्यांची. काही चिंता करायची नाही. एवढंच फक्त एक वाक्य सांगण्यासाठी आलेलं आहे. मरकरजी जे काही व्हिडिओला बोलायचं मी बोललेलो आहे, तुम्हाला त्याच्यावर बसायला लागेल. गावाला 99% ठराव द्यायला लागतील आणि मग त्यानंतर हा ठराव झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडून असा ठराव कसा घ्यायचा हे प्रत्येक हिंदूंनी त्याच्यानंतर काम करावं. प्रत्येक हिंदूंनी काम करावं. व्यवहार करायचा असेल तर तो फक्त हिंदू बरोबरच करा ही शपथ घेऊन पहिला इथून निघाला पाहिजे. नाही टाकायचं यांच्या खिशात पैसे. ते हे पैसे आल्यावर पहिले फक्त ते सगळे पैसे जिहादसाठी वापरतात, बाकी कशालाही वापरत नाही. त्यांना फक्त या देशाला इस्लाम राष्ट्र करायचंय हा एक कलमी हे लोकांचा कार्यक्रम. आणि म्हणून हे लोकांची ही सगळी मस्ती चालू आहे. म्हणून आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो, आता उद्या चहा पाणी परवा अधिवेशन म्हणून हे करतोय. हे तुम्हाला माहिती आहे मी म्हणू शकतो ठोकण्यावाला आहे. आपल्याला हे 20-25 मिनिटं जमत नाही. पण काय नाही आता काय जरा मंत्री झालोय ना सागर, त्याला जरा आपली शरीरांना नाही पण बाकी सगळी तरी उंची वाढली आहे. बरोबर आहे ना त्याच्यामध्ये. आता आम्ही राजकीय दृष्टिकोनातून जगतापजींच्या बटनपेक्षा वरती आलो. बघा आम्ही किती बघतो बघा त्यांची व्हिडिओ. मित्र करतो की नाही, आपला मित्र आहे. जे आज कार्य जे अहिल्यानगरमध्ये आमचे संग्राम जगताप करतायत ना, त्याबद्दल हिंदू म्हणून मला संग्राम जगतापवर सार्थ अभिमान आहे. हे मी माझ्या हिंदू भावाला सांगितलं.
माझ्यासारखे 100 आमदार, ह्यांच्यासारखे उद्या 100 आमदार जेव्हा विधानसभेमध्ये येतील तेव्हा कुठल्याही जिहाद्याला आमच्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरे बघायची हिंमत राहणार नाही. यांच्यासारखे 100 आणि तेवढं आणि किती वाढते पडू आम्ही. 100 ह्यांच्यासारखे आणि 101 आमदार आमच्या सागर साहेब. आमच्या सागर काय 29ला वेटिंग मध्ये आहे. महाराजांनी आशीर्वाद देऊन टाकलाय म्हणजे आता थांबवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला सांगेन की आपण सगळ्या जणांनी मणी गावाने जो काय हिंमत केले ना, तुम्हाला सल्यूट आहे सगळ्यांना. सल्यूट मानाच्या मुद्रा आहेत तुम्हाला. कारण आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो. या जिहादांकडून तुम्ही घाबरू नका ही हिंमत वाढवण्यासाठी जातो. पण पहिलं पाऊल जे आमच्या मणी गावाने आणि आमच्या सरपंच म्हणून ज्या बरकडजींनी सांगितलंय टाकलंय त्याबद्दल हिंदू राष्ट्रामध्ये राहणारे हिंदू म्हणून तुमच्या सगळ्यांवर आमचा सारखा अभिमान आहे हे मी आवर्जून तुम्हाला इथे सांगतो. आमचं सरकार, आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळेचे सगळे या मणी गावाच्या मागे खंबीर पद्धतीने उभे आहोत हा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो की अशाच पद्धतीने आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू म्हणून तुम्ही याच ताकदीने एकत्र या आणि ह्या जिहादांना त्यांची लायकी दाखवा. एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच सांगतो, इथेच थांबतो आणि एकदा सगळेजण आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढा. होऊन जाऊ नये एका जोरात काढा, स्वतःचेच काढा, बाकीचे काढू काढा पाहिजे. लाईट बंद करता येईल का बघा. शक्य आहे जरा दोघं माझ्या लावून बिल पाडायचं. बोला बोला जय श्रीराम, जय श्रीराम, बोला बोला जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. या ठिकाणी आदरणीय नितेश